सुषमाताई जाऊन बसल्याच ना, त्या बसल्यानंतर तो तिथला दुसरा नालायक वामन म्हात्रे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, नाही तर तो सुटलाच होता. हेच तर माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला याच्यात राजकारण वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या काळात जे काही गुन्हे घडतायत, आता तुम्ही जो सांगितला प्रश्न विचारला, मला पण अशी माहिती मिळाली की ही शाळा RSS किंवा भाजपच्या लोकांशी संबंधित अशी माहिती मिळाली. खरी खोटी मी बघायला गेलो नाही, पण एक गोष्ट नक्की की गुन्हा दाखल करून घ्यायला विलंब तर लागला, हे सत्य आहे. आणि त्याच्यानंतर जर का पोलीस आपल्या तक्रारीची दखल घेत नाहीत असं म्हटल्यानंतर परत एकदा सांगतो, ही मुलगी एक दुर्दैवानी ते एक प्रतीक झालंय. प्रत्येकाच्या मुली ज्या शाळेत शिकतायत त्या सगळ्यांच्या पालकांचा एकत्रित असा हा उद्रेक होता आणि आहे. पुढे सातारामध्ये घटना घडली आहे की महिला जी आहे ती महिला लहान लहान मुलींना वेश्याव्यवसायात जबरदस्ती ढकलायचे आणि अनेक जे राजकीय लोक आहेत त्या मुलींना तिकडे घेऊन जायचे आणि अशा प्रकारचे पोलिसांनी कारवाई केलेली घटना आहे की सातारा. नाही, काय होतं बघा, मी सगळ्या दृष्ट्या पोलिसांना देत नाही, पण त्यांच्यावरती दबाव आणणारे लोक हे गुन्हेगार आहेत आणि त्या दबावाला बळी पडणारे पोलीस हे सुद्धा गुन्हेगार आहेत. म्हणून मी म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये ठाण्या परिसराचे आयुक्त कोण हेच कोणाला माहिती नाहीये. आयुक्त करतायत काय, आयुक्तांची जबाबदारी काय, त्यांनी काहीतरी याच्यावरती भाष्य करायला पाहिजे होतं. त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की आपल्या सगळ्या कारभारामध्ये कार्यक्षेत्रात काय होते आणि काय होत नाही. आंदोलन करावं लागलं, आंदोलन करावं लागलं. मी काल बोललो ना, सुषमाताई अंधारे जाऊन तिकडे बसल्या, सगळे शिवसैनिक तिकडे होते. आता शिवसैनिक म्हणजे तिथले नागरिकच आहेत, आता मला भेटायला येणारच आहेत, मी बोलवलंय त्यांना. पण हाच जो विषय आहे ना की तक्रारीची दखल जर वेळच्या वेळेला घेतली गेली असती आणि कारवाई झाली असती तर हा उद्रेक झाला नसता. आणि तसं अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून परवाचा जो बंद आहे, एक तर या विकृतांच्या मनामध्ये दहशत बसली पाहिजे पोलिसांवरती, आणि जे संवेदनहीन सरकार बसलेले 2-2.5 महिन्याच्या काळासाठी अजूनही त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की आपण सगळ्या लोकांना असं गृहीत धरून चालता येणार नाही. आणि परत एकदा सांगतो की रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे राखी पौर्णिमा, हे घटनाबाई मुख्यमंत्री कुठे होते ते काढा. काल सुद्धा एवढी तिकडे सगळा आगडोंब उसळला होता तरी सुद्धा हे मिरवत होते रत्नागिरीमध्ये. हे किती निर्लज्जपणाचा कळस आहे.